पूजा आणि सतीश यांचे लग्न अगदी थाटामाटात झाले होते. पूजा संवेदनशील, घराला घरपण देणारी आणि सतीशवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी होती. सतीश एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. तो स्वभावाने कष्टाळू, प्रामाणिक आणि पूजाची काळजी घेणारा होता. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष कशी निघून गेली ते दोघांनाही समजले नाही. सतीश ऑफिसमधून थकून आला की पूजाने बनवलेला चहा आणि तिच्या चेहऱ्यावरील हसू त्याचा सगळा थकवा घालून टाकायचे. दोघांचे छोटे जग अत्यंत सुखी आणि आनंदी होते. सतीशच्या ऑफिसमध्ये एका नवीन प्रोजेक्टचे काम सुरू झाले. या प्रोजेक्टसाठी त्याच्या टीममध्ये नेहा नावाच्या एका नवीन असिस्टंटची नियुक्ती झाली. नेहा दिसायला सुंदर, हुशार आणि खूप महत्त्वाकांक्षी होती. प्रोजेक्टच्या कामामुळे सतीश आणि नेहाचा एकत्र घालवलेला वेळ वाढू लागला. सुरुवातीला सतीश पूजाला नेहाबद्दल आणि ऑफिसच्या कामाबद्दल सर्व काही सांगायचा. पण हळूहळू सतीशचे घरचे लक्ष कमी होऊ लागले. तो घरी आल्यावरही फोनवर नेहाशी कामाची चर्चा करायला लागला. वीकेंडलाही त्याला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागायचे. पूजा मात्र घरात त्याची वाट पाहत तासनतास बसायची. एक दिवस सतीशच्या शर्टवर परफ्यूमचा वेगळा सुगंध आला, तर कधी त्याच्या फोनवर रात्री उशिरा नेहाचे मेसेज दिसू लागले. पूजाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. दोघात तिसरा आल्याची जाणीव तिला आतून पोखरू लागली. पूजा आणि सतीश यांच्यात आता या गोष्टीवरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. पूजाने विचारले, आज इतका उशीर का झाला? तर सतीश सारखी चिडचिड करायचा आणि चिडून म्हणायचा, तुला नेहमी संशय घ्यायची सवय लागली आहे माझ्यावर. मी तिथे ऑफिसमध्ये काम करतो, मजाक करायला जात नाही. संवादाची जागा आता मौनाने घेतली होती. पूजा रात्री एकटीच रडायची. तिला वाटायचे की सतीश आता पहिल्यासारखा राहिला नाही. त्याचे नेहावर प्रेम जडले आहे. तर सतीशला वाटायचे की पूजा त्याला समजून घेत नाही आणि त्यांच्या कष्टाची किंमत तिला नाही. दोघांमधील भावनिक अंतर मैलोमैल वाढले होते. एकाच घरात राहून ते एकमेकांपासून परके झाले होते. सतीशच्या वाढदिवसाच्या दिवशी पूजाने घरात खूप तयारी केली होती. त्याच्या आवडता स्वयंपाक केला होता. पण सतीश त्या दिवशी नेहा आणि ऑफिसच्या इतर सहकाऱ्यांनी दिलेली सरप्राईज पार्टीमुळे घरी यायला खूपच उशीर झाला होता. जेव्हा तो घरी आला तेव्हा पूजाचे डोळे रडून रडून अगदी लाल चुंब झाले होते. सतीश, जर तुमच्या आयुष्यात माझ्यासाठी वेळच नसेल तर या आपल्या नात्याला काय अर्थ आहे? नेहा तुमच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची झाली आहे का? पूजाने रडत रडत विचारले. सतीशही थकला होता. तो ओरडला, हो, नेहा मला समजून घेते. तुझ्यासारखी सारखी कुठल्याही गोष्टीला कटकट करत बसत नाही. हे 1 तास पूजा कोलमडली. तिने ठरवले की आता सतीशला मोकळे सोडून द्यायचे. दुसऱ्याच दिवशी सकाळी पूजा कोणालाही न सांगता आपल्या आईवडिलाच्या घरी निघून गेली. जाण्यापूर्वी तिने टेबलावर एक चिठ्ठी ठेवली. माझ्या संशयाने तुम्हाला त्रास दिला, त्याबद्दल माफ करा. मी तुमच्या आयुष्यातून जात आहे. आता सगळं विसरा आणि आनंदी राहा. पूजा घर सोडून गेल्यावर सुरुवातीला सतीशला वाटले की ती रागावून गेली आहे, 2 दिवसात परतेल. पण जेव्हा आठवडा झाला आणि पूजा कोणताही फोन आला नाही तेव्हा घराचे रिकामेपण त्याला जाणवू लागले. घरात पाऊल ठेवताच त्याला पूजाची आठवण यायची. त्याच दरम्यान ऑफिसमधील प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला. नेहाने सतीशला कॅबिनमध्ये बोलावले आणि एक लग्नपत्रिका त्याच्या हातात दिली. नेहा म्हणाली, सतीश सर,
हे माझ्या लग्नाचे आमंत्रण आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही मला या प्रोजेक्टमध्ये जी मदत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनामुळे मी हे करू शकले. आणि हो, मॅडमला म्हणजेच पूजाला नक्की घेऊन या. तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता. नेहाचे हे शब्द ऐकून सतीशच्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा सतीशला फक्त एक गुरु आणि बॉस मानत होती. सतीशच्या मनात नेहाबद्दल काहीही चुकीची भावना नव्हती, पण कामाच्या व्यापात तो पूजाला वेळ देऊ शकत नाही आणि तिच्या भावना समजू शकला नाही. ही त्याची सर्वात मोठी चूक होती. ज्या तिसऱ्या व्यक्तीमुळे त्याचे घर तुटत होते तो तिसरा माणूस नेहा नव्हती, तर त्यांच्या नात्यात आलेला अविश्वास आणि संवादाचा अभाव हा होता. सतीश तातडीने गाडी काढून पूजाच्या गावी गेला. पूजाच्या दारात उभा राहून सतीशच्या डोळ्यात अश्रू आले. पूजा समोर आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तोच उदासपणा होता. सतीशने पूजाचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तो रडत म्हणाला, पूजा, मला माफ कर. माझ्या आयुष्यात नेहा किंवा इतर कोणीही नाही आणि कधीच येऊ शकत नाही. माझ्या कामाच्या व्यापात मी तुला वेळ देऊ शकलो नाही. तुझ्या एकटेपणाला समजू शकलो नाही. दोघात तिसरा कोणी माणूस नव्हता, तर आपला अहंकार आणि अबोला होता. मला दुसरी संधी दे. आता सगळं विसरा आणि आपल्या घरात परत चल. पूजाला सतीशच्या डोळ्यातील पश्चाताप दिसत होता. तिचेही सतीशवर तितकेच प्रेम होते. तिने सतीशला उठवले आणि त्याच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडू लागली. दोघांनाही जुने गैरसमज, संशय आणि कडू आठवणी विसरून नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. पूजा आणि सतीश त्यांच्या घरी परत आले. पूजाने घरात पाऊल ठेवले तेव्हा तिला थोडे बदललेले वाटले. सतीशने गेल्या काही दिवसात पूजाच्या आवडीनुसार घर आवरून ठेवले होते. हॉलमधील मुख्य भिंतीवर त्यांच्या लग्नाचा मोठा फोटो लावलेला होता, जो आधी कपाटात धूळ खात पडला होता. हे सगळं कधी केलंस? पूजाने विचारलं. सतीशने मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जेव्हा तू नव्हतीस तेव्हा मला समजलं की या घराला घरपण फक्त तुझ्यामुळे येतं. हा फोटो रोज मला आपली जुनी गोड नाती आणि आपण एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहोत याची आठवण करून देईल. पूजाच्या चेहऱ्यावर एक छानसे हसू उमलले. जुने सगळे गैरसमज विसरून दोघांनी घरात प्रवेश केला. दोघांनी ठरवले की भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या पुन्हा करायच्या नाहीत. सतीशने स्वतःहून नात्यात काही नवीन नियम आणले. त्याने ठरवले की संध्याकाळी 7 नंतर तो ऑफिसचे काम घरी आणणार नाही आणि समजा खूपच महत्त्वाचा फोन आला तर पूजाने मस्करीत विचारले, तर मी तो फोन लाऊडस्पीकरवर ठेवून तुझ्यासमोरच बोलेन, जेणेकरून माझ्या आणि तुझ्यामध्ये कोणतीही लपवाछुपी राहणार नाही. सतीशने गंभीरपणे सांगितले. आता त्यांच्या घरात रात्रीची वेळ फक्त एकमेकांसाठी राखीव असायची. सतीश पूजाला तिच्या दिवसभराच्या गोष्टी विचारायचा, तर पूजाही सतीशच्या कामात रस घेऊ लागली. संवादाचा हा पूल नात्याला अधिक घट्ट करत होता. काही दिवसानंतर नेहाच्या लग्नाचा दिवस आला. सतीशने पूजाला आग्रह केला की तिनेही सोबत यावे. पूजाच्या मनात आधी थोडी धाकधूक होती, पण तिने स्वतःच्या मनातील भीतीवर विजय मिळवण्याचे ठरवले. दोघेही लग्नाला गेले. लग्नाच्या स्टेजवर गेल्यावर नेहा पूजाला पाहून खूप आनंदी झाली. तिने पूजाचे हात हातात घेतले आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही आलात, मला खूप छान वाटलं. सतीश सर नेहमी ऑफिसमध्ये सांगायचे की त्यांच्या यशामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे.
आज तुम्हाला भेटून समजलं की सर इतके नशीबवान का आहेत. नेहाचे हे प्रामाणिक शब्द ऐकून पूजाच्या मनातील राहिलेला थोडाफार संशयाचा पडदाही पूर्णपणे फाटून गेला. तिने नेहाला मिठी मारली आणि तिच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. तिथून बाहेर पडताना पूजाला स्वतःचा अभिमान वाटत होता की तिने योग्य वेळी संशयाचा त्याग केला. लग्नानंतर काही महिने खूप आनंदात गेले. दरम्यान पूजाची तब्येत काही दिवसापासून बरी नव्हती. सतीश तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर हसत बाहेर आले आणि सतीशच्या हातात रिपोर्ट देत म्हणाले, अभिनंदन सतीशराव, तुम्ही बाबा होणार आहात आणि पूजा मॅडम आई होणार आहात. हे ऐकता सतीशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने पूजाला घट्ट मिठी मारली. त्या घरात काही महिन्यापूर्वी संशयाचे आणि दुःखाचे सावट होते. तिथे आता एका लहान पाहुण्याची आगमनाची चाहूल लागली होती. आता खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघात तिसरा येणार होता. पण तो नातं तोडण्यासाठी नाही, तर नात्याला पूर्णत्व देण्यासाठी. 9 महिन्यानंतर पूजाने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी अनन्या ठेवले. सतीश आता एक जबाबदार पतीसोबतच एक उत्तम पिताही बनला होता. एक दिवस संध्याकाळी अनन्याला पाळण्यात झोपून दोघे बाल्कनीत कॉफी पीत बसले होते. बाहेर तसाच पाऊस पडत होता, जसा त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान पडला होता. पूजा सतीशच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, सतीश, कधी कधी मला भीती वाटते. जर मी त्या दिवशी घर सोडून कायमची निघून गेली असती तर. सतीशने तिचा हात दाबला आणि म्हणाला, तर आपण आयुष्यभरासाठी एकमेकांना गमावून बसलो असतो. पण आपण आता सगळं विसरा हा मंत्र जपला. नात्यात चुका कोणाकडून होऊ शकतात, पण त्या चुका धरून बसण्यापेक्षा एकमेकांना माफ करून पुढे जाणे हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. आणि तसेच आपण केले. पूजा आणि सतीश यांच्या आयुष्यात मुलगी अनन्याच्या येण्याने सर्व काही आलबेल चालले होते. अनन्या आता 3 वर्षाची झाली होती. ती बोबडे बोलू लागली होती आणि सतीश तिच्यात पूर्णपणे रमला होता. घर आनंदाने न्हाऊन निघाले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हे सुख फार काळ टिकणारे नव्हते. एका रात्री सतीशला फोन वाजला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. फोन नेहाचा होता. नेहाच्या लग्नाला काहीच वर्षे झाली होती, पण तिचा संसार सुखाचा झाला नाही. तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिचा एवढा छळ केला होता, ज्यामुळे शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. नेहा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. नेमकी याच काळात तिची आणि सतीशची ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने पुन्हा भेट झाली. नेहाची ही अवस्था पाहून सतीशला तिची खूप दया आली. त्याने तिला भावनिक आधार देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा फक्त एक सहकर्मचारी म्हणून दिलेला आधार होता, पण हळूहळू नेहा सतीशवर पूर्णपणे अवलंबून राहू लागली. ती रडत सतीशला म्हणायची, माझ्या आयुष्यात आता तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. सतीशच्या मनात नेहाबद्दल पूर्वी कधी नसलेली एक वेगळीच भावना निर्माण झाली. नेहाचे दुःख दूर करता करता तो तिच्या प्रेमात कधी पडला हे त्याला समजले नाही. सतीश आता पुन्हा बदलू लागला, पण यावेळी हा बदल पूर्वीपेक्षा खूप भयानक होता. तो घरात पूजाशी अतिशय वाईट वागू लागला. पूजाने साधा प्रश्न विचारला तरी तो तिच्यावर ओरडायचा, वस्तू फेकून मारायचा. तुम्ही नेहाच्या इतके जवळ का जात आहात? पूर्वी तर ती फक्त एक मैत्रीण होती ना? पूजाने एकदा हिम्मत करून विचारले. यावर सतीशने तिच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, नेहाने आयुष्यात खूप दुःख सहन केलं आहे. तिच्या तुलनेत तुला काय कमी आहे इथे?
माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. सतीश आता पूजाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला होता. त्याला घरात एक लहान मुलगी आहे याचेही भान राहिले नव्हते. अनन्या जेव्हा रडायची तेव्हा तो तिच्यावर चिडायचा. तो रात्री घरी येणे बंद झाला. पूजा रात्रभर अनन्याला जवळ घेऊन रडत बसायची. सतीशने कधी काळी तिच्यासमोर गुडघ्यावर बसून माफी मागितली होती. तोच सतीश आज इतका क्रूर कसा झाला या विचाराने ती आतून तुटत होती. एके दिवशी सतीश घरात आला. त्याने पूजाच्या समोर घटस्फोटाची कागदपत्रे फेकली. स्वाक्षरी कर. मला नेहाशी लग्न करायचं आहे. ती माझ्या मुलाची आई बनू शकते, पण तुझ्यासोबत मला आता एक क्षणही राहायचे नाही. सतीश अत्यंत थंड आवाजात म्हणाला. पूजा पूर्णपणे कोलमडली होती. तिने सतीशचे पाय धरले, अनन्याची शपथ घातली. पण सतीशच्या मनावर नेहाच्या प्रेमाची अशी काही भूल पडली होती की त्याला काहीच दिसत नव्हते. सतीशने कायदेशीर प्रक्रियेचीही वाट न पाहता नेहाशी एका छोट्या मंदिरात जाऊन लग्न केले आणि तिला घरात घेऊन आला. जेव्हा नेहा घरात आली तेव्हा पूजाने तिच्याकडे पाहिले. ज्या नेहाच्या डोळ्यात पूर्वी प्रामाणिकपणा होता तिथे आता एक हट्टीपणा दिसत होता. सतीशने पूजाला सांगितले, जर या घरात राहायचे असेल तर नेहाची दासी बनून राहावं लागेल, नाहीतर तू या घरातून चालती हो. पूजाला समजले की आता हा तो सतीश नाही ज्याच्यावर तिने प्रेम केले होते. आता तिथे राहणे म्हणजे स्वतःच्या आणि आपल्या निष्पाप मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करणे होते. तिने तिचे अश्रू पुसले. तिच्यातल्या एका पत्नीचा पराभव झाला होता, पण एका आईचा स्वाभिमान अजून जिवंत होता. तिने अनन्याला कडेवर घेतले. तिचे कपडे एका छोट्या बॅगेत भरले. जाताना तिने सतीश आणि नेहाकडे पाहिले. सतीश, आज तुम्ही एका मुलीचे बाप असूनही जे कृत्य केले आहे त्याची शिक्षा देव तुम्हाला नक्की देईल. मी आज चालली आहे, पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करून उभारलेला संसार कधीच सुखी होत नाही. पूजा अत्यंत बाणेदारपणे आणि तळतळून म्हणाली. पूजा आपल्या 3 वर्षाच्या मुलीला अनन्याला घेऊन गेली. तिच्या पाठीवर आईवडिलांचा हात होता. तिने अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनात निश्चय केला, आता ती रडणार नाही. ती सतीशला विसरून आपल्या मुलीसाठी एक नवीन स्वाभिमानी आयुष्य सुरू करेल. पूजा जेव्हा अनन्याला घेऊन माहेरी पोहोचली तेव्हा तिची अवस्था पाहून आईवडिलांना खूप वाईट वाटले, पण त्यांनी तिला टोमणे मारण्याऐवजी धीर दिला. खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, जो नवरा एका लेकराचा झाला नाही त्याच्यासाठी अश्रू काढण्यात अर्थ नाही. तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. पूजाला समजले की रडण्याने प्रश्न सुटणार नाहीत. तिने आपल्या पदवीच्या शिक्षणाचा वापर करायचे ठरवले. तिने स्पर्धा परीक्षेची म्हणजेच MPSCची तयारी सुरू केली. दिवसभर ती अनन्याची काळजी घ्यायची आणि रात्री सर्वजण झोपल्यावर पहाटेपर्यंत अभ्यास करायची. तिच्या डोळ्यासमोर फक्त अनन्याचे भविष्य आणि सतीशने केलेला अपमान होता. दुसरीकडे सतीश आणि नेहाचा संसार. सुरुवातीला काही दिवस छान गेला, पण लवकरच त्यांच्यातील प्रेमाची जागा आता पैशाने घेतली होती. पैशाच्या हळवेसाने आणि वादाने घेतली. नेहा अत्यंत लहरी आणि खर्चिक स्वभावाची होती. पूजा घरात असताना प्रत्येक गोष्टीचे नियोजन करायचे, घराचा खर्च सांभाळायची. पण नेहा आल्यापासून सतीशचे बँक बॅलन्स संपत आले होते. नेहा घरात कोणतेही काम करत नव्हती. सतीश ऑफिसमधून थकून आल्यावर तिला चहा करून द्यावा लागायचा.
त्यातच नेहाने सतीशला त्याच्या आईवडिलापासून वेगळे होण्यास भाग पाडले. सतीशला आता हळूहळू पूजाची आठवण येऊ लागली होती. पूजाचा तो शांत स्वभाव, तिने घेतलेली काळजी आणि तिचे निस्सीम प्रेम याची किंमत आता त्याला कळत होती. पण आता खूप उशीर झाला होता. सतीशच्या आयुष्यात कर्माचा फेरा अत्यंत भयानकपणे आला. नेहाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतीशने ऑफिसच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ही फसवणूक कंपनीच्या मालकाच्या लक्षात आली. कंपनीने सतीशला तात्काळ नोकरीवरून काढून टाकले आणि बाजारात त्याचे नाव खराब झाल्यामुळे त्याला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळेनाशी झाली. सतीशची नोकरी जाताच नेहाचे खरे रूप समोर आले. ज्या सतीशच्या पैशावर आणि हुद्द्यावर तिने प्रेम केले होते, तोच आता बेरोजगार झाल्यावर ती त्याच्यावर चिडू लागली. एका रात्री नेहाने घरातील सर्व दागिने आणि राहिलेले पैसे घेतले आणि सतीशला एकटे सोडून ती आपल्या जुन्या मित्रासोबत पळून गेली. सतीश पूर्णपणे रस्त्यावर आला होता. त्याचे घर, नोकरी, पैसा आणि तथाकथित प्रेम सर्व काही एका झटक्यात नष्ट झाले होते. 2 वर्ष उलटली होती. पूजाच्या कठोर परिश्रमाचे फळ शेवटी तिला मिळाले. पूजा पहिल्याच प्रयत्नात शासकीय अधिकारी क्लास 1 ऑफिसर म्हणून उत्तीर्ण झाली. संपूर्ण गावात तिचे कौतुक होत होते. तिच्या यशाची बातमी स्थानिक वृत्तपत्रात मोठ्या फोटोसह छापून आली. तिची पहिली नियुक्ती त्या शहरात झाली जिथे सतीश राहायचा. पूजा आता एका आलिशान शासकीय गाडीतून हातात अनन्याचा हात धरून अभिमानाने फिरत होती. तिने स्वतः सिद्ध केले होते की एक स्त्री जर ठरवेल तर ती कोणत्याही संकटावर मात करून स्वतःचे साम्राज्य उभे करू शकते. एक दिवस पूजा तिच्या कार्यालयात काही फाईल्स पाहत बसली होती. तेव्हा एका शिपायाने येऊन सांगितले की मॅडम, बाहेर एक माणूस तुम्हाला भेटायला खूप वेळ थांबला आहे. त्याची अवस्था खूपच वाईट आहे. पूजाने त्याला आत पाठवण्यास सांगितले. दार उघडून जो माणूस आत आला त्याला पाहून पूजाला धक्काच बसला. तो सतीश होता. कपडे मळलेले, चेहऱ्यावर दारिद्र्य आणि डोळ्यात प्रचंड अपराधपणाची भावना. सतीशने पूजाला पाहिले आणि तो तिच्या टेबलासमोर रडायला लागला. पूजा, मला माफ कर. मी नराधम निघालो. नेहा मला सोडून पळून गेली. देवाने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे. माझी नोकरी गेली. माझं सगळं संपलं. मला माझी अनन्या दाखव पूजा. मी तुमच्या पाया पडतो. सतीश ढसाढसा रडत रडत म्हणाला. पण मात्र पूजा शांतपणे आपल्या खुर्चीवरून उठली. तिच्या डोळ्यात आता सतीशसाठी राग नव्हता आणि प्रेमही नव्हते. तिथे फक्त एक शांतता होती. तिने सतीशला पाणी दिले आणि म्हणाली, सतीश, जेव्हा मी तुमचे पाय धरून रडत होते तेव्हा तुम्हाला एका 3 वर्षाच्या मुलीची दया आली नाही. तुम्ही मला नेहाची दासी बनून राहण्यास सांगितले आणि आज तुम्ही नेहाने दिलेल्या त्रासामुळे माझ्याकडे आला आहात, पश्चातापामुळे नाही. तिने खिडकीबाहेर पाहिले, जिथे तिची गाडी उभी होती आणि त्यात अनन्या खेळत होती. पूजा पुढे म्हणाली, मी तुम्हाला माफ केले आहे कारण तुमच्यावर राग ठेवून मला माझे आयुष्य खराब करायचे नाही. पण माझ्या आयुष्यात आता तुमच्यासाठी कोणतीही जागा नाही. अनन्याची आई आणि वडील दोन्ही आता मीच आहे. तुम्ही म्हणालात ना आता सगळं विसरा, मी तेच केले. मी माझा भूतकाळ विसरून पुढे गेले आहे. तुम्हीही आता इथून निघून जा. सतीशला समजले की त्याने स्वतःच्या हाताने सोन्यासारखा संसार आणि हिऱ्यासारखी माणसे गमावली आहेत. तो मान खाली घालून अत्यंत हताशपणे तिथून निघून गेला.
पूजाने मनाशी एक सुटकेचा श्वास घेतला आणि ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. धन्यवाद.